बाळासाहेब थोरात बोलतायत, थेट जाऊयात. केलेली आहे त्यांनी वंचित आघाडी बरोबर. माननीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः होते त्यावेळेस आम्ही एक प्रस्ताव दिला होता आणि अजूनही आपण सकाळी सुद्धा ऐकलं असं की माननीय खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की अजून आम्ही काही चर्चा अपेक्षा करतोय त्यांच्याकडून, काही ना काही मार्ग काढून आम्ही एकत्र आघाडी म्हणून राहावं. परंतु सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला भेटाव्या अशी काँग्रेस आग्रही भूमिका करते, परंतु काँग्रेसचं दोन्ही पक्षांसोबत अडलेलं कुठेतरी पाहायला मिळतं. राष्ट्रवादीसोबत भिवंडी आणि चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार म्हणून शिवसेनेसोबत अडले. असं एक अजून त्या दोन्ही ज्या जागा आहेत त्यामध्ये वेळ सुद्धा आपल्याकडे आहे, कारण यावेळीची निवडणूक इतकी 5 टप्प्यामध्ये घेण्यात आली. अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाचा. 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक, मोठ्या मोठ्या राज्यांची एका दिवसाची आहे, एक टप्प्यात. महाराष्ट्र मात्र 5 फेजमध्ये होते आहे. त्यामुळे आमच्याजवळ वेळ आहे, चर्चा आम्ही करू. आमचा आग्रह आहे, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस नेत्यांनी संजय राऊतांबरोबर बोलण्याचा निर्धार पुढे आलेला आहे. काल मातोश्रीवर बैठक पार पडली तिथे तुमच्या नाही असं मानण्याचं काही कारण नाही की प्रत्येक वेळेस सर्वजण असतील. आज कुणी शिवसेनेचं नव्हतं, उद्धवजींचं कुणी नव्हतं, याचा अर्थ असा नाही की आघाडीचा काही विषय आहे. काही गरज लागली तर फोनवर चर्चा करून घेता येते, त्यामुळे ती अडचण नाही. नाही आम्ही तर अजूनही आग्रही आहे की एकत्र आलं पाहिजे, आघाडीमध्ये त्यांनी असलंच पाहिजे, कारण ही एक ऐतिहासिक लढाईला सामोरं जातो. ऐतिहासिक अशी निवडणूक ही आहे, तिला आम्ही सामोरं जात असताना त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की बरोबर असावी. सर, शिवसेना आणि राष्ट्रवादी उद्या किंवा परवा त्यांची यादी जाहीर करत आहे, मग या ज्या जागा आहेत ज्याच्यावर वाद चालू आहे त्यांचं काय होणार? नाही होईल ना, मार्ग निघेल ना, मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. राजू शेट्टींचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने मला आता सोबत येत नाही, हे त्यांच्या मी भेटून आलो, मात्र त्यांच्यावर संवाद जर होत नसेल तर मी एकला नाही. त्यांच्याबरोबर जो संवाद आहे तो माननीय उद्धवजींच्या शिवसेनेचा आहे, त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा प्रश्न त्यांना विचारला. संजय राऊतांबरोबर काँग्रेस नेत्यांचं कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे का? कारण की राज्यस्तरीय नेते, काँग्रेसचे नेते ते संजय राऊतांबरोबर असं काही नाही. आता आमचे जे प्रमुख आहेत, विशेषतः प्रांताध्यक्ष जे आहे आमचे, ते तर आता नॉमिनेशनच्या 5 मतदारसंघाचं नॉमिनेशन करायचंय त्यांना आणि त्यांचाच विभाग तो असल्यामुळं त्या भागात ते आज आहेत. आमचे विरोधी पक्ष नेते सुद्धा तिकडे आहेत, विदर्भामध्ये आहेत. वेळी महायुतीत पुन्हा एकदा एंट्री केलेली आहे, कुठेतरी मावळमध्ये मला त्याबाबत काही माहित नाही. दक्षिण मध्य मुंबईचा तिढा सुटलाय का? तुमच्याकडून पण उमेदवारी मांडण्यात आली होती. नाही, काही चर्चा बाकी आहे आणि वेळ आहे आमच्याजवळ. आपल्याला माहिती आहे की मुंबईची निवडणूक कधी आहे, ते तर खूप दूर आहे. माननीय पवार साहब ये हमारे आघाड़ी के नेता है, तो हम उनके जो कैंपेन करना है हमें, अभी तो शुरू है, विदर्भ का इलेक्शन शुरू है. नॉमिनेशन का आज कल लास्ट डे, आखिर का दिन है कल विदर्भ के लिए. तो कैंपेनिंग कैसी करने की, क्या इसके बारे में हमने चर्चा की है. इसके अलावा कई जगहों पे हम विवाद देख रहे हैं. वो हम बैठेंगे और उस पर भी डिसीजन होगा. हम आग्रही है, ये सच है. भिवंडी है, सांगली है या नॉर्थ ईस्ट की लोकसभा सीट है, इसको लेकर आप कोई एकमत क्यों नहीं कर पा रहे? क्या वो वजह जहाँ के पेच फंसता है? थोड़ा सा इलेक्शन का एक जो कालखंड है, टेन्योर, वो बहुत लंबा है. हम उसके होने के कारण थोड़ा सा टाइम है हमारे पास डिस्कशन के लिए, चर्चा करने के लिए और वो प्रॉब्लम्स सुलझाने के लिए टाइम है हमारे पास. वंचित बहुजन आघाड़ी आपके साथ आने को तैयार है. कल का उन्होंने अल्टीमेटम दे दिया 27 तारीख का. जब इतना बड़ा अल्टीमेटम दे दिया बावजूद इसके आप उनके साथ बातचीत करते नजर नहीं आ रहे. हमने नहीं, तो बातचीत तो चलती है, ऐसा ही नहीं कि बातचीत यहाँ भी होगी अकेले. तो बातचीत तो हमारी है ही. माननीय जयंतराव पाटिल भी उनके साथ बात करते हैं और उससे कुछ न कुछ हल निकालेगा. अगर वो नहीं आए साथ में तो कितना बड़ा नुकसान आपको हो सकता है? कितना बड़ा नुकसान होगा? मुझे तो विश्वास है वो साथ में आ जाएंगे. सर गडचिरोलीचे माजी आमदार
तर सिल्वर ओकवर बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जागा वाटपासंदर्भात जो तिढा आहे तो लवकरच सोडवला जाईल आणि तसंच वंचित आघाडीसोबत यायला हवी आणि ती येईल असा विश्वास देखील बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला आहे।